रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणारा सागरी महामार्गावरचा दांडे पूल खचल्यानं आता इथली वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला। राजापूर तालुक्यातल्या अणसुरे गावाजवळच्या दांडे पुलाला पर्यायी मार्ग म्हणून आता डोंगर तिठा मार्गे वाहतूक वळवण्यात आली। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना 15 किलोमीटरचा वळसा घालून डोंगर तिठा मार्गे जावं लागणार आहे। माझे सहकारी प्रणव पोळेकर आपल्या संपर्कात आहेत। प्रणव, सावित्री नदीवरच्या अपघाताचं वृत्त आठवलं की अंगावर सर्रकन काटा उभा राहतो। अनेक असे पूल कोकणात आहेत, लाखो रुपये खर्च करून या पुलाची दुरुस्ती केली होती। हे विशेष असं असतानाही कोकणात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना आता हा 15 किलोमीटरचा फटका बसणार आहे। काय नेमकं या पाठीमागचं गौडबंगाल आहे? अजित, काही वर्षांपूर्वीच हा पूल जो आहे तो बांधून तयार करण्यात आला आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा पूल आहे। मात्र गेल्या 2 वर्षापूर्वी या पुलाच्या याच ठिकाणी भाग जो आहे तो खचला होता। त्यावेळी लाखो रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाने खर्च घातले होते। यावर्षी देखील याच ठिकाणी लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागानं भराव टाकून या पुलाची डागडुजी जी आहे ती केली होती। मात्र पहिल्याच पावसात या पुलाचा फटका जो आहे तो बसलेला आहे आणि इथला भाग जो आहे तो खचल्यामुळे इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने इथली वाहतूक जी आहे ती पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला। मात्र असं असलं तरी या जो पुलावर आहे ती काही दिवस वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती, छोटी वाहनं जात होती। मात्र पुलाचा आणखीन भाग खचू लागल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं कालपासून जी पूर्णतः वाहतूक जी आहे ती बंद केलेली आहे आणि आता पर्यायी मार्ग म्हणून इथल्या प्रणव काय कारण सांगितलं जातंय पुलाच्या दुरुस्तीनंतरही अशा पद्धतीनं खचण्याचं? सार्वजनिक बांधकाम विभागाशी आम्ही ज्यावेळी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की या जो डोंगराचा भाग आहे आणि जो पुलाचा भाग आहे यांच्यामधली जी गॅप आहे या ठिकाणी जो आहे तो डोंगर खचला आणि त्यामुळे खचल्यामुळे हा पूल जो आहे तो खचत चाललाय। पण मात्र लाखो रुपये खर्च करून हे सार्वजनिक बांधकाम विभागाला हे कळलं नाही का? हा मोठा प्रश्न आहे अजित, कारण कोट्यावधी रुपये ह्या पुलावर। खरंय प्रणव, कोण तज्ञ या पुलाचं काम करत होते, कोण कॉन्ट्रॅक्टर होता, त्याला काळ्या यादीत का टाकलं जाऊ नये हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे। कारण असंख्य कोकणवासियांना याचा फटका बसणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुरुस्तीची चौकशी करावी। जनतेचा हा पैसा आहे तो पाण्यात कसा गेला याची चौकशी व्हायला हवी। धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।